हो हो आहे, मी येतो तिथे येतो ना, मी तुमच्याकडे येतो. एक मिनिट थांबव रे. एक मिनिट थांबव ना. एक मिनिट थांबव जरा. पुढे जायचं आपल्याला. पुढे येतोयच ना, पुढे येतो. दोन मिनिटं फक्त, 2 मिनिट. तुम्हाला लागल कुणाला तरी. थांब ना 2 मिनिट. नाही सगळेच आहे तिथे या. मी चला तिथे येतो. चला सरका तुम्ही. एक मिनिट थोडस मला येऊ तर ते पाहिजे. कोर्टामध्ये पोहोचलेला आहात, काय निर्णयाची अपेक्षा? 2च मिनिट. आपण पाहिलं ओमराजे निंबाळकर कोर्टाच्या परिसरात पोहोचलेले आहेत. दोन मिनिट. माझं कुटुंब मागच्या 20 वर्षापासून माझ्या वडिलांचे चालक समर्थकाजीचं कुटुंब ज्या न्यायालयीन लढाईचा भाग आहे आणि जे 20 वर्ष अविरत संघर्ष आमच्या दोन्ही कुटुंबांना भोगलेला आहे. मला वाटतंय जी न्यायालयीन प्रक्रिया सगळी पूर्ण होते, त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर आज निकालासाठी तारीख ठरवण्यात आली आहे. न्यायदेवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे. तर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे. ओमराजे निंबाळकर कोर्टात दाखल झालेले आहेत. 2006 मधल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे.